हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमान्दिवल्लभम्. अथ द्वितीयकला प्रारंभः. प्रपंचारोपापवाद. मनहर छंद. प्रपंचारोपापवाद करी निष्प्रपंच वस्तू, ब्रह्म जानिके अवस्तु मायादिक भानिये. ब्रह्म माया संबंध रू, जीव ईश भेद तीन, षट ए अनादि तामे ब्रह्मानंत मानिये. वस्तु में अवस्तु कर कथन आरोप, बाधी अवस्तु वस्तु कथन अपवाद जानिए. गुरु के प्रसाद यह युक्ति जानी पीताम्बर, तम रज तम का रज आरज निज जानिये. अशा पद्धतीनं दुसरी कला. दुसऱ्या कलेचं समजा दोहा है ना, कविता. दुसऱ्या कलेमध्ये थोडक्यात काय येणार आहे हे कविता रूपाने सांगितलेलं आहे. आणि एक प्रकारचं मंगलाचरण सुद्धा सुरुवातीला. पहा दुसरी कला, हे कविता पाहता काय दिलेले. प्रपंचारोपापवाद करी निष्प्रपंच वस्तू, ब्रह्म जानिके अवस्तू मायादिक भानी. प्रपंचारोपापवाद करी, प्रपंचाचा आरोप करायचा आणि त्या आरोपाचा पुन्हा काय करायचा, अपवाद करायचा. आणि प्रपंचाचा आरोप करून त्याचा अपवाद करून वस्तू निष्प्रपंच, वस्तू ब्रह्म निष्प्रपंच जानिके. वस्तू जी आहे ब्रह्म काय वस्तू, आणि ती कशी आहे निष्प्रपंच आहे असं जाणायचं. प्रपंच ब्रह्म वस्तू निष्प्रपंच आणि माया अधिक अवस्तू भानी. आणि जे माया वगैरे आहे ती काय अवस्तू आहे. वस्तू कोण आहे ब्रह्म आणि अवस्तू कोण माया. हे कशाने कोणत्या प्रक्रियेने लक्षात घ्यायचं, प्रपंचारोप अपवाद. कोणत्या प्रपंचाचा आरोप करायचा, मग त्याचा पुन्हा काय करायचा अपवाद करायचा. वस्तू निष्प्रपंच, खरं तसं पाहायला गेलं तर वस्तू कशी आहे निष्प्रपंच आहे. कोणत्याच प्रकारचा प्रपंच वस्तूच्या ठिकाणी नाही. अर्थात ब्रह्माच्या ठिकाणी अहंकारादी संसार नाही, काहीच नाही. ब्रह्म कसा आहे एकमेवा द्वितीयम आहे. असं असताना सुद्धा मग दिसतंय ना, दिसतंय तर काय करायचं त्याचा आरोप करायचा नाही. आणि आरोप करून त्याचा काय करायचा अपवाद. आरोप करायचा म्हणजे नसलेली वस्तू तोपर्यंत मानायची आणि जी मानलेली वस्तू आहे ती पुन्हा तिचा बाद करायचा, हटवून टाकायची, हटवायची आणि ठेवायची कोणती वस्तू केवळ एकच ठेवणे है ना. तर अवस्तू कोण आहे माया. त्या मायेचा काय केला आरोप केला है ना. जसं आहे काय रज्जू, आहे काय रज्जू, आणि सर्पाचे त्याच्यावर काय येते प्रतीती. मग सर्प आहे का रज्जू आहे, खरं खरं पाहाल तर रज्जूच आहे, सर्प नाहीच. नसून सुद्धा प्रतीती येते, तर मग कशी प्रतीती येते मिथ्या प्रतीती येते है ना. अध्यास रूपाने प्रतीती, अध्यास रूपाने प्रतीती येते है ना. अध्यास आहे ना तो काय कशाचा अध्यास आहे, सर्प अध्यास रूप आहे, अध्यास आहे सर्प अध्यास. मग त्या अध्यासाचा काय करायचा बाद करायचा, त्याच नाव काय अपवाद. आणि माया कशी जाणायची अवस्तू. अवस्तू म्हणजे वस्तू नाही, वस्तू नाही म्हणजे खरी नाही, खरी नाही म्हणजे नाहीच, है की नाही.
आलं का लक्षात? माया नाहीच. मग आहे कोण? केवळ ब्रह्म. आता पुन्हा दुसरा दोहा. ब्रह्म माया संबंध रूप. ब्रह्म माया आणि त्या दोघांचा संबंध. रु म्हणजे आणि. जीव ईश भेद. जीव आणि ईश्वर आणि त्या तो दोघांचा भेद. मग आता किती झाले? 3. ये षट ये ब्रह्म माया आणि त्या दोघांचा संबंध हे झाले 3 जण. जीव आणि ईश्वर आणि त्यांचा दोघांचा भेद हे झाले 3 जण. 3 आणि 3 आणि 3 मिळून 6. षट ए अनादि. हे 6 कसे आहेत? अनादि आहेत. कामे ब्रह्म अनंत मानी. हे 6 अनादि जरी असले तरी अनंत त्यामध्ये फक्त कोण आहे? ब्रह्मच आहे. हे 6 आहेत अनादि आणि अनंत कोण झालं? फक्त ब्रह्म. माया अनंत नाही, संबंध त्यांचा अनंत नाही, जीव अनंत नाही, ईश अनंत नाही, आहे ना कोणीच नाही, भेदही अनंत नाही. जीवाचा जीवपणा राहत नाही ते ब्रह्म होत आणि ईशाचा ईशपणा राहत नाही ते काय होतं? ब्रह्म होत. मग राहते कोण? ब्रह्म. ब्रह्म ब्रह्मच आहे. माया काय होती? बाद होत मायाचा. अध्यस्त अधिष्ठान रूप होऊन जाते. सगळं मिळून काय? एकच आहे. दुसरं कळायला समजलं ना? बरोबर लागल ना आता काय? सुरुवातीला पाहायला गेलं तर वाटते काय काहीच कळत नाही याच्यात, आहे की नाही? काही समजत नाही आणि नीट बरोबर असं एक ध्यान देऊन शब्द न शब्द पाहिला की बरोबर लक्षात येते. वस्तू में अवस्तू कर कथन आरोप. लगेच आरोपाचं लक्षण सांगा. आरोप. वस्तूच्या ठिकाणी अवस्तूचं कथन करणे त्याच नाव काय? आरोप. तर बाधी अवस्तू वस्तू कथन अपवाद जाणी. अवस्तूचा काय करायचा? अवस्तू बाधी. अवस्तूचा बाध करायचा आणि वस्तूचं कथन करायचं. याच नाव काय? अपवाद जाणे. त्यालाच काय म्हणायचं? अपवाद असं म्हणायचं. गुरु के प्रसाद यह युक्ती जाने पीतांबर. यह युक्ती, ही जी युक्ती आहे की नाही कोणती? कोणती? अध्यारोप अपवाद है ना. अध्यारोप अपवाद नावाची युक्ती पितांबरानं कशी जाणली? गुरु के प्रसाद यह युक्ती जानी. किंवा पितांबरानं गुरुच्या प्रसादाने ही युक्ती जाणली. किंवा पितांबर महाराज असं म्हणतात, ही युक्ती तुम्ही काय करा? गुरुच्या प्रसादानं जाणा. असा बी अर्थ केला तरी काही नाही. आणि तज तज तमका रज आरज निज जानिये. हे ना इथं हे आरज. आरज संबोधन आहे. आरज म्हणजे हे आरज, हे पुरुषा किंवा हे विवेकी पुरुषा, आर्य, हे आर्य. तमका रज तज. तमका रज. रज तमाची जी धूळ आहे, रज म्हणजे धूळ कण धुली कण समजा. तमाचा जो रज आहे तज, त्याचा काय करतो? त्याग कर. तम म्हणजे अज्ञान, अंधकार. अंधकाराला म्हणतात ना तम. तर अंधकार अर्थात काय? अज्ञान. अज्ञानाचं काय कर? अज्ञानाची ही धूळ आहे तिचा त्याग कर. आणि निज जाणी. निज म्हणजे आत्मस्वरूप काय कर? जाणून घे. बन गई बात. सोपं आहे का नाही? कसं वाट लागलं? कस कानू दिसतंय ना. प्रश्न 33वां प्रश्न. शुद्ध ब्रह्म विषय प्रपंच का आरोप कैसे हुआ है? शुद्ध ब्रह्म आहे. टिप्पणी झाली. टिप्पणी
आपण सांगितलंच की त्याचा अन्वय सांगितलेलाच आहे. राम राम राम. शुद्ध ब्रह्म विषय प्रपंच का टिप्पणी घ्यायची का? पुन्हा म्हणतात टिप्पणीची यायची येईन काय की तुम्हाला. अन्वय 33 वर टिप्पणी आहे की नाही त्याचा अन्वय करून दिलेला आहे खाली. अवस्तु बाधी वस्तू कथन अपवाद जाणे. अवस्तूचा वाद करायचा आणि वस्तूचं कथन करायचं त्यालाच अपवाद म्हणायचं. आणि 34 वर टिप्पणी काय 34वी हे आरज. हे आरज म्हणजे हे विवेकी पुरुषा तम का रज तज. तमाचा जो धूळ आहे ती काय कर त्याग कर आणि निज जाणी म्हणजे निज स्वरूप आत्मस्वरूप जाण झालं. सांगितलंच होतं की शुद्ध ब्रह्माविषयी प्रपंच का आरोप कैसे हुआ है. शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी प्रपंचाचा आरोप कसा झाला ओ ब्रह्म तर कसा आहे शुद्ध आहे. शुद्ध आहे म्हणजे त्याच्या ठिकाणी काही नाही आणि काहीच नसताना आणि त्याच्यावर आरोप झाला कसा. हा? निर्मळ माणूस चांगला माणूस कवा कोणाला शिवी नाही कवा कोणासंग भांडण नाही तंड नाही आणि डायरेक्ट तुम्ही म्हणले वा अवघडच झालं. त्यानं काय केलं खून केला किंवा मग त्यानं काय काय कोण पळूनच नेली. असं कसं झालं असा धक्का लागला ना. शुद्ध ब्रह्मविषयी शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी प्रपंचाचा आरोप कसा झाला तर त्याचं उत्तर देतात. अनादि शुद्ध ब्रह्म के विषयी अनादि कल्पित प्रकृती है. अनादि शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी ही अनादि असणारी कल्पित असणारी कोण आहे प्रकृती माया. इस प्रकृति का ब्रह्म के साथी अनादि कल्पित तादात्म्य संबंध. त्या प्रकृतीचा ब्रह्माशी कसा आहे संबंध अनादि कल्पित तादात्म्य संबंध. माया अनादि आणि तिचा संबंध सुद्धा अनादि. तो संबंध कसा आहे कल्पित आणि माया बी कशी आहे कल्पित. कल्पित संबंध आहे अनादि कल्पित कई है कई ये कल्पित भेद सहित वास्तव अभेद रूप संबंध है. अर्थात कल्पित भेदासहित वास्तविक अभेद. भेद कसा आहे तिच्या दोघांचा कल्पित आहे आणि खरं पाहायला गेलं तर अभेदच आहे दुसरी वस्तू नाही. कल्पित भेद आणि वास्तव अभेद. गई बात. टिप्पणी 37 ब्रह्मरूप वस्तु विषय अज्ञान तत्कार्य रूप अवस्तु का कथन आरोप है. ब्रह्माच्या ठिकाणी अज्ञान आणि त्याचं कार्य अज्ञान आणि त्याचं कार्य अहंकार आदी जगत हे अवस्तू ह्या ह्या अवस्तू अज्ञान आणि त्याचं कार्य असणारं जगत त्याचं कथन करणं कोणावर ब्रह्मावर त्याच नाव काय आरोप. या ऐकू अध्यारोप बी काही यालाच अध्यारोप असं म्हणतात. तर अनादि शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी अनादि कल्पित प्रकृती आहे आणि त्या प्रकृतीचा आणि ब्रह्माचा अनादि कल्पित तादात्म्य संबंध आहे. यालाच कल्पित भेद आणि काय म्हणायचं वास्तव अभेद. कल्पित भेद आणि वास्तव अभेद असं म्हणायचं. सो प्रकृती ती प्रकृती माया अविद्या और तमह प्रधान प्रकृती रूप करी विभाग को पावती है. ती जी प्रकृती आहे की नाही तीच माया अविद्या आणि तमप्रधान प्रकृती या रूपाला पावती. या रूपाला असे तिचे प्रकार पडतात सरळ सरळ. कोणाचे कोणाचे प्रकृतीचे. पहिली माया दुसरी अविद्या तिसरी तमप्रधान प्रकृती. तिनमें जो शुद्ध सत्व गुण युक्त सो माया है. त्याच्यामध्ये शुद्ध सत्वाने युक्त जी आहे शुद्ध सत्व गुणाने युक्त जी आहे तिला माया असं म्हणायचं. 38 काय म्हणतात
क्षत्रिय और शूद्र रूप मंत्री से ब्राह्मण राजा की न्यायी, जो रजतम से दबे नहीं किंतु रजतम को आप दबावे, ऐसा सत्वगुण शुद्ध सत्वगुण है. तर दृष्टांतापेक्षा सिद्धांत जरा लवकर कळ. काय? रजतमकू आप दबावे. रजतमानं जो दबल्या जात नाही आणि रजतमाला जो दाबतो त्याला म्हणायचं शुद्ध सत्व. रजोगुण आणि तमगुणाला जो दाबतो, रजोगुण आणि तमगुणापासून दबल्या जात त्याचं नाव काय? शुद्ध सत्वगुण. जसं की क्षत्रिय आणि शूद्र है ना, क्षत्रिय वर्णाचा आणि शूद्र वर्णाचा मंत्री आहे आणि राजा कोण आहे? ब्राह्मण आहे. मग तो राजा त्याप्रमाणेच राजा कोण आहे इथं? सत्वगुण. आणि रजोगुण आणि तमोगुण ह्या दोघांना तो काय करतो? दाबतो. अशा पद्धतीने. आता पहा पुढं. जो मलिन सत्वगुण युक्त स्व अविद्या है. शुद्ध सत्वगुण युक्त कोण असती? माया. आणि मलिन सत्वगुण युक्त कोण असती? अविद्या. त्याच्यावर 29 नंबर टिप्पणी आहे. जो रजतम को दबावे नहीं किंतु शूद्र रूप दोनों राजकुमार से ब्राह्मण रूप एक मंत्री की न्यायी, रजतम से आप दबे, ऐसा सत्वगुण मलिन सत्व गुण है. मलिन सत्वगुण कोणाला म्हणायचं? रज आणि तम, रजोगुण आणि तमोगुण ह्या दोघांद्वारे दबलेला त्याचं नाव काय? मलिन सत्वगुण. आलं का लक्षात? जो रजोगुण को दबावे, रजोगुणला दाबित नाही, उलट काय करतो? शूद्र रूप दोनों राजकुमार से ब्राह्मण रूप एक मंत्री की नाही. मंत्री कोण आहे? ब्राह्मणाचा मंत्री. आणि राजकुमार कशाचे आहेत? शूद्राचे. राजा शूद्र असल्यामुळं राजकुमार कोणी? शूद्र आहेत. आणि त्या शूद्र आता राजकुमाराचं मंत्र्याला ऐकावंच लागतं. शेवटी त्याच काय बल जास्ती आहे. हा मंत्री ब्राह्मणाचा असला तरी याचं बल कसं आहे? कमी आहे, कारण मंत्री आहे. मग शूद्र रूप दोन राजकुमार ब्राह्मण मंत्र्याला कसे दाबतात, त्याप्रमाणेच रजतम हे सत्वगुणाला दाबतात. यालाच म्हणायचं मलिन सत्वगुण. जे दबल्याला सत्वगुण आहे त्याचं नाव काय? मलिन सत्वगुण. अशा मलिन सत्वगुणाने युक्त तिचं नाव अविद्या. मलिन सत्वगुणाने युक्त तिचं नाव काय? और जो तमोगुण की मुख्यता करी युक्त है स्वतम प्रधान प्रकृती. आणि जिचं तमोगुणाचीच प्रधानता आहे जिच्यामध्ये. ह्या दोन्ही मध्ये सत्वगुण आहे बरं का. वरी बी सत्वगुण आहे, खाली दोन्ही म्हणजे मायेमध्ये सत्वगुण आहे, त्याच्यानंतर अविद्येमध्ये ही सत्वगुण आहे. मायेतला सत्वगुण पॉवरफुल आहे आणि अविद्येतला सत्वगुण मंत्री आहे. मंत्री जरी असला तरी मंत्री शक्ती की नाही त्याच्यात आहे. आणि तिसरी जी तम प्रधान प्रकृती आहे त्याच्यामध्ये मात्र मुख्य कोण आहे? तमगुणच आहे. माया विषय जो ब्रह्म का प्रतिबिंब है सो अधिष्ठान ब्रह्म. अधिष्ठान कोण? ब्रह्म. और माया सहित जगत करता सर्वज्ञ ईश्वर कहिये है. ईश्वर कोणाला म्हणायचं ते सांगतो. तर मायाविषयी ब्रह्म का प्रतिबिंब. मायाविषयी म्हणजे मायाच्या ठिकाणी ब्रह्माचं पडलेलं प्रतिबिंब. स्वाधिष्ठान ते ब्रह्म आणि अधिष्ठान कोण? ब्रह्म. ते अधिष्ठान ब्रह्म माया सहित जगत करता सर्वज्ञ ईश्वर कहिये है.
माया सहित कोण अधिष्ठान ब्रह्म, त्याच नाव काय येतं? जगत करता सर्वज्ञ असणारा कोण? ईश्वर. आता 40 नंबर टिप्पणी पहा. यह माया शब्द करी माया और तम प्रधान प्रकृति इन दोनों ईश्वर की उपाधि का ग्रहण है। इनमें माया उपाधि को लेके ईश्वर कुलाल की न्याय जगत का निमित्त कारण है और तम प्रधान प्रकृति को लेके ईश्वर मृत्तिका की न्याय जगत का उपादान कारण है. या ठिकाणी ईश्वराला काय केलेलं आहे पहा. माया शब्द करी माया, माया शब्दाने काय घेतली? माया. आणि तम प्रधान प्रकृती, माया शब्दाने माया पण घेतली आणि तम प्रधान प्रकृती पण घेतली. तर इन दोन्ही ईश्वर, ह्या दोन्ही काय झाल्या? ईश्वराच्या उपाधी. ह्या दोन्हीचं ग्रहण केलेलं आहे उपाधी रूपानं, तमप्रधान प्रकृती आणि मायेनं. जेव्हा माया उपाधी होती तेव्हा तो ईश्वर कुलालाप्रमाणे जगताचं काय होतो? निमित्त कारण. कुलाल घट बनवतो की नाही? कुंभार घट बनवतो तेव्हा कुंभार काय होतो? निमित्त कारण होतो. त्याप्रमाणे माया उपाधीवाला ईश्वर जगताचं काय होतो? निमित्त कारण होतो. आणि तमप्रधान प्रकृती को लेके, तमप्रधान प्रकृतीला धरून है ना ईश्वर मृत्तिका की नाही म्हणजे मातीप्रमाणे जगाचं उपादान कारण होतो. म्हणजे जगाचं उपादान कारण कोण? ईश्वरच. कोण? आणि निमित्त कारण कोण? ईश्वरच है ना. पण कोणाला घेऊन निमित्त कारण झाला? तमप्रधान प्रकृतीला घेऊन. आणि त्याच्यानंतर निमित्त कारण कोणाला घेऊन झाला? माया उपाधीला घेऊन. तो ईश्वर काय झाला? निमित्त कारण. आणि तो ईश्वरच काय झाला? उपादान कारण. बन गई बात. और अविद्या विषय जो ब्रह्म का प्रतिबिंब है, अविद्येमध्ये असणार जे ब्रह्माचं प्रतिबिंब, सो तेच काय? अधिष्ठान कुटस्थ, अधिष्ठान असणार जे कुटस्थ आत्मा और अविद्या सहित भोक्ता अल्पज्ञ जीव है. त्या प्रतिबिंबालाच काय म्हणायचं? ते अधिष्ठान आणि अविद्या सहित भोक्ता असणारा अल्पज्ञ जीव. अविद्येमधलं अविद्येमध्ये पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब, त्याचं नाव काय? भोक्ता जीव आहे. कोणासहित? अविद्येसहित. कोणासहित? अधिष्ठानासहित. अधिष्ठानासहित अविद्येसहित जे प्रतिबिंब, त्याचं नाव काय? भोक्ता अल्पज्ञ जीव. त्यानंतर मायेमध्ये पडलेलं ब्रह्माचं प्रतिबिंब, ते अधिष्ठानासहित मायासहित जगत करता सर्वज्ञ ईश्वर. लक्षात ठेवायचं छानपैकी. तो ईश्वर वर जीव बी अनादि कल्पित आहे. ते ईश्वर आणि जीव हे दोघं पण कसे आहेत? अनादि आणि कल्पित, अनादि कल्पित आहेत. तिनमे ईश्वर की उपाधी माया एक है. त्यामध्ये ईश्वराची उपाधी असणारी कोण? माया, ती एक आहे. और आपेक्षिक व्यापक है. अपेक्षिक व्यापक म्हणजे अपेक्षाकृत व्यापक. त्याची टिप्पणी येणार आहे. तिसमे ईश्वर भी एक है और व्यापक है. तिससे है ना, तिसते करायला पाहिजे. तिसते ईश्वर जाऊ दे. तिससे ईश्वर भी एक है आणि व्यापक आहे. माया व्यापक आहे, अपेक्षाकृत व्यापक आहे, अपेक्षिक व्यापक आहे माया. आणि ती उपाधी मायारूप उपाधी एक आहे, त्यामुळे ईश्वर सुद्धा एक आहे आणि व्यापक आहे. तर 41 नंबर टिप्पणी. जो किसी का अपेक्षा से व्यापक होवे, किसी की अपेक्षा से व्यापक होवे और किसी की अपेक्षा से परिच्छिन्न होवे तो अपेक्षिक व्यापक कहिए है.
हं? जे कोणाच्या दृष्टीनं कसं आहे, कोणाच्या अपेक्षेनं व्यापक आहे. म्हणजे कोणाहून तरी मोठं आहे आणि कोणापेक्षा तरी लहान आहे. हं? किसी की अपेक्षा से व्यापक आणि किसीच्या कोणाच्या अपेक्षेनं व्यापक आहे आणि कोणाच्या अपेक्षेनं ते काय परिच्छिन्न म्हणजे कमी आहे. तो अपेक्षित व्यापक काही आहे. त्याला अपेक्षित व्यापक म्हणायचं. माया कशी आहे? अपेक्षित व्यापक आहे. जैसे आता उदाहरण, जैसे गृह जो है तो घटाधिक की अपेक्षा से व्यापक है. घरामध्ये घट आहे, तर घटापेक्षा घर कसं आहे? मोठं आहे, व्यापक आहे. और ग्राम की अपेक्षा से परिच्छिन्न आहे. गावाच्या दृष्टीनं घर लहान आहे, परिच्छिन्न आहे. या ते अपेक्षित व्यापक आहे. म्हणून घर कसं आहे? अपेक्षित व्यापक. तैसे माया भी पृथ्वी आदि की अपेक्षा से व्यापक आहे. माया कशी आहे? पृथ्वी वगैरे वायू यांच्यापेक्षा मोठी आहे, व्यापक आहे. आणि अपेक्षा से व्यापक है, अधिक देशवती है, अधिक देश वाली और ब्रह्म की अपेक्षा से परिच्छिन्न आहे. ब्रह्माच्या हिशोबानं कशी आहे ती? परिच्छिन्न आहे, माया लहान आहे. ब्रह्म की अपेक्षा से परिच्छिन्न. या ते अपेक्षिक व्यापक आहे. म्हणून माया कशी आहे? अपेक्षिक व्यापक आहे. किती वेळ झाला? जीव की उपाधि अविद्या नाना है और परिच्छिन्न है ना. ईश्वराची उपाधी एक, माया एकच आहे आणि अपेक्षाकृत व्यापक असल्यामुळं जीव ईश्वर सुद्धा एक आणि व्यापक आहे. परंतु जीवाच्या उपाधी अविद्या कशी आहेत? नाना आहेत, म्हणजे अनेक आहेत आणि परिच्छिन्न आहे. परिच्छिन्न म्हणजे लहान मर्यादित आहेत. तिससे जीव बी नाना आहे और परिच्छिन्न आहे. म्हणून जीव सुद्धा अनेक आहेत आणि जीव सुद्धा परिच्छिन्न आहेत. तीस जीव ईश्वर का अनादि कल्पित भेद आहे. जीवाचा आणि ईश्वराचा अनादि कल्पित काय भेद आहे? भेद आहे. जीवाचा आणि ईश्वराचा भेद आहे. तो भेद कसा आहे? अनादि आहे. आणि तो खरा आहे का? कल्पित भेद आहे. अशा पद्धतीने खरा भेद नाही. सृष्टि से पूर्व जो जीवन की उपाधि अविद्या. सृष्टीच्या अगोदर जीवाची कोण उपाधी? अविद्या. जीवाची उपाधी कोण आहे? अविद्या. आणि ती सृष्टीच्या अगोदर जीव के कर्म सहित माया विषय लीन होय के रहती है. सृष्टी होण्याच्या अगोदर ती अविद्या नावाची उपाधी जीवाच्या कर्मासहित मायेमध्ये लीन असते, म्हणजे मायेमध्ये दडलेली असते. तो माया सुसुप्ती विषय अविद्या की नाही. ब्रह्म से भिन्न प्रतीत नाम सिद्ध होवे नाही. सुषुप्तीमध्ये जशी अज्ञान अविद्या कळत नाही, तसं ती माया ब्रह्माशी अभिन्न, अभिन्न म्हणजे सिद्ध, वेगळी सिद्ध होत नाही. कोण? माया. मायेमध्ये कोण? अविद्या. जीवांच्या कर्मासहित अविद्या आणि ती माया ब्रह्मात लीन असते. या ते सृष्टि से पहले सजातीय विजातीय स्वगत भेद रहित एकही अद्वितीय सच्चिदानंद ब्रह्म था. म्हणून सृष्टीच्या अगोदर सजातीय विजातीय स्वगत भेदाने रहित एकच अद्वितीय सच्चिदानंद ब्रह्म होत, आहे की नाही. त्याच्या ठिकाणी सजातीय भेद नव्हता. सजातीय भेद म्हणजे आपल्यासारखं दुसरं नव्हतं. झाडासारखं झाड म्हणजे सजातीय, माणसासारखा माणूस म्हणजे विजातीय भेद नव्हता. झाड आणि माणूस हे काय झाले? विजेत. कुत्रा आणि माणूस विजाती झाले. तसा बी भेद नव्हता. स्वगत भेद नव्हता. झाडाच्या फांद्या, झाड आहे ना, त्याच्यानंतर बूड, पानं हे काय? स्वगत भेद, अंतर्गत भेद, ते सुद्धा भेद नव्हता. कोणाच्या ठिकाणी? ब्रह्माच्या ठिकाणी. इस ब्रह्म को सृष्टि के आरंभ विषय जीवन के परिपक्व भय कर्म रूप निमित्त से मैं एक हूँ सो बहुरूप हूँ ऐसी इच्छा भई. त्या ब्रह्माला सृष्टीच्या सुरुवातीला
सृष्टीची सुरुवात करण्याच्या अगोदर जीवके परिपक्व भये कर्म रूप निमित्तसे. ते जीवाचे कर्म होते की नाही कोणामध्ये? अविद्यात. आणि ती अविद्या कोणात? मायात. आणि माया कुठं? ब्रह्मात. मग ते परिपक्व झाले कोण? कर्म. मग ते लागले मग बुजबुज करायला. परिपक्व झाले की मग परिपक्व कर्म झाल्यामुळं त्या निमित्तानं ईश्वराला काय झाली? इच्छा. मी एक आहे, मी काय होऊ? बहु हो, बहु म्हणजे अनेक हो. हो, मी एक आहे, मी अनेक हो, अशी इच्छा बाई, अशी इच्छा झाली. तीच इच्छा से ब्रह्म की उपाधी माया विषय क्षोभ होय के कर्म ते आकाश वायू तेज जल वर पृथ्वी हे पंचमहाभूत उत्पन्न भये. ती इच्छा झाली कोणाला? ब्रह्माला. मग ब्रह्माची जी उपाधी माया, त्या मायेमध्ये झाला क्षोभ. मायेमध्ये काय झाला? क्षोभ झाला. क्षोभ झालं म्हणजे कार्य करण्याच्या अगोदर ची स्थिती. आता कार्य होणार. आता माणसाला उडी टाकायची पलीकड. मध्ये काय मोठा काहीतरी आहे खड्डा वगैरे, नाली म्हणा. उडी पलीकडे टाकायची. टाकण्याच्या अगोदर काय होते? ते टाकायच्या आधी जे असं असं होतंय का नाही, माग होऊन असं एकदम असं बळ लावून तसा शोभ निर्माण झाला. आणि मग त्या शोभ निर्माण झाला बरोबर सृष्टी झाली निर्माण. मग मग काय काय झालं क्रमानं? आकाश वायू, मग तेज, मग जल आणि मग पृथ्वी असे पंचमहाभूत उत्पन्न झाले. तिनका पंचीकरण नाही भया था. त्यांचं पंचीकरण झालं नव्हतं. म्हणजे ते एकूण एकात मिसळले नव्हते. तब अपंचीकृत थे. तेव्हा ते कसे होते? अपंचीकृत होते. पंचीकरण झालं नव्हतं. म्हणजे त्यांना त्या भाजीला फोडणी बसली नव्हती. डाळ एकीकड, टमाटे कापलेले एकीकड, कोथिंबीर एकीकड, पाणी गरम एकीकड, तिख्या मोहरी वगैरे ते काय ते एकीकड. हे सगळं बाजूला बाजूला होतं. मग काय 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 टाकावं लागेल? ते सगळं टाकल्यानंतर त्याचं होते मग पंचीकरण. मग होते वरण. तिनमे समष्टी व्यष्टी रूप सूक्ष्म सृष्टी होय के. तिनते त्या अपंचीकृतापासून काय झाली? तब अपंचीकृत थे. तब अपंचीकृत थे. तीन तीन ते त्यापासून समष्टी व्यष्टी रूप सूक्ष्म सृष्टी होय के. अगोदर काय झाली? समष्टी व्यष्टी रूप सूक्ष्म सृष्टी झाली. पीछे ईश्वर की इच्छा से जब तिनका पंचीकरण भया. नंतर मग ईश्वराची इच्छा होऊन त्यांचं पंचीकरण झालं. तब सो भूत पंचीकृत भये. तेव्हा ते सर्व पंचमहाभूत काय झाले? पंचीकृत झाले. तिनमे समष्टी व्यष्टी रूप स्थूल सृष्टी भई. तीन ते त्यापासून समष्टी आणि व्यष्टी रूप स्थूल सृष्टी झाली. स्थूल सृष्टी म्हणजे अशी दिसणारी सृष्टी झाली. दुसऱ्या सृष्टीच्या अगोदर कोणती होती? सूक्ष्म सृष्टी. ती कशी होती? अपंचीकृत होती. तिनमें समष्टि स्थूल सूक्ष्म कारण प्रपंच का अभिमानी जीव की सृष्टि से ईश्वर है. जीव की दृष्टि से ईश्वर है. और व्यष्टि स्थूल सूक्ष्म कारण प्रपंच का अभिमानी जीव है. कारण झालं ते कारण कर. तिनमे म्हणजे त्या सृष्टीमध्ये, कोण्या सृष्टीमध्ये? समष्टी स्थूल सूक्ष्म कारण प्रपंच है ना. आणि त्या प्रपंचाचा अभिमानी जो जीव, त्या जीवाच्या दृष्टीने ईश्वर आहे. कोण? अभिमानी. कोणाचा? समष्टी स्थूल सूक्ष्म कारण प्रपंचाचा. ईश्वर काय झाला? ईश्वर झाला अभिमानी. कोणाच्या दृष्टीनं? जीवाच्या. और व्यष्टि स्थूल सूक्ष्म कारण प्रपंच का अभिमानी जीव आहे. व्यष्टि व्यष्टि म्हणजे व्यष्टि म्हणजे लहान, समष्टी म्हणजे व्यापक.
व्यापक आणि व्यष्टी म्हणजे परिच्छिन्न समजा. परिच्छिन्न सूक्ष्म कारण प्रपंचाचा अभिमानी झाला जीव. अशा पद्धतीनं तिनमे ईश्वर सर्वज्ञ होणे ते नित्यमुक्त आहे. ईश्वर हा सर्वज्ञ असल्यामुळं नित्यमुक्त आहे आणि और जीव अल्पज्ञ होणे ते बद्ध आहे. जीव मात्र अल्पज्ञ असल्यामुळं आहे बद्ध. इस रीति से शुद्ध ब्रह्म विषय प्रपंच का आरोप हुआ है. अशा पद्धतीनं शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी प्रपंचाचा आरोप झाला. आता आरोप झाला त्या प्रपंचाच्या आरोपात आरोपच आहे शेवटी. एवढा पसारा झाला पण हे काय सगळा आरोप. आरोप म्हणजे अध्यास खोट झालं. बस का?